नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट प्रथमेश आणे तुम्हा सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे। तर आजचा हा आपला प्रोजेक्ट आहे, हा 2 BHK आहे, चारकोप सेक्टर 8 या ठिकाणचा आहे। लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट माझ्या आतापर्यंतच्या इंटिरियर करियर मधला दी बेस्ट आहे ॲज पर माय अंडरस्टँडिंग। तर तुम्हाला पण तो नक्की तेवढा बेस्ट वाटतो का हे मला कमेंटमध्ये पूर्ण कमेंट बॉक्स भरून टाका आणि मला कळवा की तुम्हाला खरंच हा लक्झरी वाटतो आहे का। हा कंप्लीट प्रोजेक्ट आम्ही ऑल इन्क्लुसिव्ह 35 lakhs मध्ये आम्ही केलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही पूर्ण घराचे इंटिरियर प्रीमियम सेगमेंट मधलंच आहे, तर ते तुम्ही बघू शकता। सो लेट्स बिगिन द लक्झरी होम टूर। बिफोर एंटरिंग आपण प्रोफाइल यूज केली आहे, मध्ये ॲक्रेलिक आहे, सेम डिझाइन विथ ग्रिल पॅटर्न्स। WPC फ्लूट्स आहेत बाहेर आणि मध्ये नॉर्मल टाइल्स आहेत। इकडे नेम प्लेट येणार आहे। सो लेट्स प्रोसीड इनटू द हॉल। आपण जेव्हा सेफ्टी डोर डिझाइन केला होता तेव्हा फ्लूट्स लॅमिनेट्स यूज केले होते। सिमिलरली त्याला कॉन्ट्रास्ट आपण क्रीम कलर घेतला होता आणि आतमध्ये हायलाइट करण्यासाठी ब्लॅक। सिमिलर कॉन्सेप्ट मध्ये ग्रे आणि ब्लॅक मध्ये हँडल। मेन डोर दोन्ही साइडला हा जो हायलाइटर शेड आहे मार्बल लॅमिनेट मधला, त्याचा आम्ही मॅचिंग इथे केलं होतं विदाउट युजिंग एनी काइंड ऑफ टी पट्टी। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर तिथे आपण टी पट्टी टाकली होती, पण इथे मला नाही वाटली सो मी इथे नाही टाकली। आता आपण पुढच्या आतमध्ये हॉल बघूया। So this is our hall। आतमध्ये येऊ शकता। आतमध्ये आल्या आल्या टू द राइट साइड आपलं मंदिर आहे। पूर्ण 4 फुटाचं सागवानी कॉलम मध्ये आपण हे मंदिर डिझाइन केलेलं आहे। दिस इज ऑल्सो कार्व्ड इन सागवान, पूर्ण कोरीव काम केलेलं आहे। मागे आपण यू टाकलेला आहे ज्यावर ओम येणार आहे, विच इज पेंडिंग। त्यानंतर 3 स्टेप्स आहेत। मंदिरची साइज कॉम्पॅक्ट असल्यामुळे इथे आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवता येणार नाही, सो आपण ट्रे घेतलेला आहे। ॲज युजुअल खाली ड्रॉवर, देवाचं सगळं सामान ठेवायला। त्याच्या खाली आपली जी सिटिंग आहे, इथे बसून आपण आरामात देवपूजा करू शकतो। त्याच्या खाली आपला एक स्टोरेज आहे आणि इथे आपण आरामात ठेवून जाऊ शकतो। आता आपण जर प्रोसीड केलं तर इथे पूर्ण टीव्ही युनिट घेतलेला आहे। इथे आपला 75 इंच पर्यंतचा टीव्ही येऊ शकतो। खाली आणि वरती आपण फ्लूटेड घेतलेला आहे, विच इज PVC फ्लूट्स। बाहेर आपण बघितले ते WPC फ्लूट्स होते। इथे पण हा जो फ्लूटेड कॉन्सेप्ट यूज केलेला आहे हे सुद्धा WPC आहे। ते काय आहे हे तुम्हाला मी दाखवेनच, पण अटॅच टीव्ही युनिटचं हे साइड युनिट। याच्यामध्ये आपण स्वामींची मूर्ती ठेवली आहे। शोपीसेस आहेत, बरेचसे शोपीस क्लायंटनी ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे आपण सेंटर टेबल इम्पोर्ट केला आहे। हा 2 भागांमध्ये आहे, 2 आहेत। एक आपला सगळे बसले तर इथे आपण यूज करू शकतो आणि हा छोटा हवा तर छोटाही यूज करू शकतो। त्यानंतर पॅनिंग टू दिस साइड आपला सोफा कम बेड आहे। पूर्ण 6 फीट उघडतो। हा 3 फोल्ड वाला आहे आणि एक साइडला अटॅच आपण पफी घेतलेली आहे। पफी इज ऑल्सो विथ स्टोरेज। हार्ड हायड्रोलिक्स आहेत, बराचसा स्टोरेज मिळतो आपल्याला। विथ मॅचिंग कर्टन्स
आणि हा जो आपला एरिया आहे हा आपण एक्सटेंड केला होता, विच वॉज इनिशियली बाल्कनी, बट नाव वी हॅव टेकन इट इन टू हॉल. सो इथे आम्ही टायलिंग करून घेतला आहे बिकॉज रफ सरफेस होता आणि वरती हाईट तुम्ही बघू शकता जो कमी आहे. सो इथे आम्ही पीव्हीसी फ्लूट्स यूज केलेले आहेत आणि त्यामधूनच एसीचे कंड्यूट्स आणि पाईप्स सगळे गेलेले आहेत आउटसाइडला. आता आपण आतमध्ये जाऊया आणि कॉमन बाथरूम बघूया. सो बेसिकली दिस इज पीव्हीसी डोर. स्ट्रेट आतमध्ये किचन आहे. तर आधी आपण बाथरूम बघून घेऊया. आता आपण बाथरूम बघून घेऊया. बाथरूम हा कॉमन बाथरूम आहे. कॉमन बाथरूमच्या बाहेर आपण कॉमन बेसिन सुद्धा घेतलेला आहे विथ स्टोरेज. आतमध्ये सुद्धा बेसिन आहे. सो लेट्स प्रोसीड फॉर द कॉमन बाथरूम. आतमध्ये जर आलो तर इथे आपण ब्लॅक अँड गोल्डन थीम यूज केलेली आहे. सो ऑल द फिटिंग्स अँड फिक्चर्स आर गोल्डलाइन ब्रँडचे आहेत आणि गोल्डन कलर मध्ये आहेत. वॉश बेसिन पण गोल्डन कलर, बिग कॉक ऑल्सो गोल्डन. इथे बसल्यावर आरामात कम्फर्टेबल आंघोळ करायला जागा मिळते इतकं सफिशियंट स्टोरेज आहे. बाथरूम साइज इज 7x4. जेट स्प्रे, शॅम्पू स्टोरेज, टॉवेल रॅक्स आणि ही वॉल आपण कम्प्लीट ब्लॅक केलेली आहे. हा ट्रेव्हर्टिनो टाइल मध्ये आहे. आता आपण किचन बघून घेऊया. त्याच्या आधी मी स्लायडिंग डोअर बंद करून घेतो मागची बाजू दाखवायला स्लायडिंग डोअरची. So basically when you see this is a passage area, ही लॉबी आहे आपली. याच्यामध्ये तुम्ही जर इथे बघितलं तर यामध्ये दोन ग्रे कलर आणि मध्ये WPC आहे ब्लॅक अँड ग्रे मधली. सिमिलर कॉन्सेप्ट आहे मास्टर बेडरूम साठी. सिमिलर कॉन्सेप्ट आहे कॉमन बेडरूम साठी. सो अशा ह्या कॉन्सेप्ट मध्ये दिस इज ऑल लक्झरी प्रोडक्ट्स. लॅमिनेट्स थोडेसे अफोर्डेबल रेंज मध्ये येतात, बट WPC कम्स फॉर लक्झरी सेगमेंट. गोइंग इनसाइड, इथे आपली फ्रीजची जागा येणार आहे. ग्लास डोर फ्रीज आहे. हायरचा फुल कम्प्लीट ग्लास ब्लॅक कलर मध्ये आहे. अगेन बोथ साइड प्लॅटफॉर्म्स. अनियन शेड आहे हा खालचा. सर्व्हिस प्लॅटफॉर्म, मेन प्लॅटफॉर्म. इथे इनिशियली बेसिन होतं. माझा बिफोरचा व्हिडिओ तुम्ही लास्टला बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी काय काय चेंजेस याच्यात केलेले आहेत. इथे बेसिन होतं, सिंक होतं. सो सिंक वास्तूच्या अकॉर्डिंग आम्हाला त्या जागेवर हवं होतं. सो वी शिफ्टेड ओव्हर देअर and then we extended this platform and we have got a big huge space for front load washing machine. Ignore the pasara because इकडे आता क्लायंटने त्यांची भांडी जी लावायची आहे ती इथे आणून ठेवलेली आहे. सिंक इथे घेतल्यामुळे खाली आपल्याला स्टोरेज भरपूर मिळाला आहे डस्टबिन आणि वगैरेसाठी. आम्ही हा बॉक्स बनवून घेतला आहे. इथे आपल्या बरण्या आणि बरंच सगळं आपलं सामान राहतं. जसं की तुम्ही बघू शकता इथे बाउल्स ठेवलेले आहेत, कप्स आहेत, सामान अजून लावतायत सगळेजण. सो ती वेळ आहे, पण हे सगळं त्याच्यासाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे. त्यानंतर आपण दोन इथे ही कपाटं होती जी अगोदरपासून होती. सो वी हॅव गॉट अ लाईट इन्स्टॉल्ड इनसाइड. ते आपले क्रॉकरी युनिट म्हणून ऍक्ट करतील. इथे जर तुम्ही बघितलं तर चिमणी आपण प्रपोज केलेली आहे. चिमणी डक्टलेस पेक्षा डक्ट वालीच इम्पॉर्टंट असते. सो वी हॅव गॉट द पाईप गोइंग फ्रॉम दिस साइड. इकडून गेला पूर्ण इथे आला, खाली घेऊन याच्यातून बाहेर. सो बेसिकली आमची जेव्हा एनोडाइज ब्लॅक कलर मध्ये विंडो होती, सिमिलर आम्ही पीव्हीसी मध्ये लॅमिनेट यूज केलेला आहे आणि द पाईप हॅज बीन गॉन आउटसाइड. सो इथे काहीही तुम्हाला पाईप दिसत नाहीये. इफ यू पॅन अपस्टेअर्स, पीव्हीसी सिलिंग आहे विथ 15 वॉट पॅनल लाईट.
सो मास्टर बेडरूम मध्ये जाण्यापूर्वी आपण कॉमन बेडरूम सुद्धा बघून घेऊया. Entering into the common bedroom. First, आपण स्टडी टेबल बघूया. So this bedroom can be used by both persons. Basically क्लायंटला दोन ट्विन्स आहेत. So एक आणि दोन या दोघांसाठी आम्ही हे स्टडी युनिट प्रपोज केलेलं आहे. आरामात एम्पल ऑफ स्पेस, खूप जागा आहे, 6 फीट आहे हे. त्यानंतर बेड आहे, बेड पण खूप मोठा आहे, विथ हेडबोर्ड आणि एसीचं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. इथे भला मोठा वॉर्डरोब आहे, 6 डोर्स. आणि ह्या वॉर्डरोबला ऍडजस्टमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर इथे आम्ही ड्रेसिंग टेबल घेतलं होतं, बट नाव वी वॉन्टेड क्लॉथ हँगिंग. सो आम्ही ह्याला स्लिट्स केले आहेत आणि इथे आपण कपडे लटकवू शकतो. इथपर्यंत आपले जीन्स येईल आणि इथे आपले वॉलेट्स वगैरे आपण आरामात ठेवू शकतो, परफ्युम्स वगैरे, बॅग्स वगैरे सगळं. सो आम्ही ह्या डोरला मुद्दामून हँडल नाही घेतलं, बिकॉज हँडल असतं तर हाताला लागलं असतं. सो दीज आर द स्मॉल मायन्यूट थिंग्स अँड चेंजेस विच वी ॲज अ डिझायनर वी नीड टू मेक इट. आता आपण आतमध्ये जाऊया. सो आपण जेव्हा आतमध्ये जातोय तर इथे आम्ही बाल्कनी होती, तिथे आपण पार्टिशन मेंटेन ठेवलं आहे, हेडबोर्ड केलेला आहे आणि मागच्या बाजूला इथे आपण ड्रेसिंग टेबल घेतलेला आहे. अगेन जसं आपलं इथे ग्रे, आय मीन बेज ग्रे अँड मरूनचं कॉन्सेप्ट होतं, सिमिलर काइंड ऑफ कर्टन्स वी हॅव युज्ड, बेज अँड ग्रे. दिस इज रुबी रेड कलर. त्यानंतर इथे कॉलमच्या बाहेर इथे डक्ट होता, सो वी हॅव क्रिएटेड अ स्पेस काइंड ऑफ वॉर्डरोब थिंग. सो इथे भरपूर असा स्टोरेज राहतो आपला. अगेन दिस वॉज रफ सरफेस. सो आपण हॉलमध्ये जसं टायलिंग यूज केलं होतं, सो आय डिडंट वॉन्टेड टू यूज टाइल्स अगेन हिअर. सो आम्ही इथे WPC यूज केलेला आहे, अगेन विथ गोल्डन थिंग्स. सिमिलर सिलिंग पण करून घेतलं आहे. दिस ऑल लाईट्स आर 3-in-1. आणि हो, मगाशी मी दाखवायला विसरलो, ऍक्च्युली लाईट नव्हती लावली. सो तुम्ही लाईट पण बघू शकता स्टडी युनिट मधली. सो इथे आरामात अभ्यास करू शकतात शंभू मंगू. सो आता आपण मास्टर बेडरूम मध्ये जाऊया. सो मास्टर बेडरूम मध्ये जाण्याआधी मी हँडल्स बद्दल सांगतो की जसं आपला हँडल आहे त्या सेम ब्लॅक अँड ग्रे मध्येच आपण हे फ्लूट सिलेक्ट केलेले आहे. सो असे छोटे छोटे चेंजेस आहेत जे मला असं वाटतं की हे लक्झरी मध्ये येतं सेगमेंट. सो आता जर आपण आतमध्ये आलो, सो दिस इज अ मास्टर बेड. इथे पण ही बाल्कनी जी होती ही आम्ही आतमध्ये घेतलेली आहे, त्यामुळे एक ह्यूज स्पेशियस लुक आलेला आहे. इथे आपण वुडन टाइल्स घेतलेले आहेत आणि वरती सेम वुडन कॉन्सेप्ट मध्ये PVC आहे. अगेन हा पण कॉलम आहे, कॉलमच्या बाजूला डक्ट आणि डक्ट मध्ये जसं तिथे आपण स्टोरेज कबर्ड बनवलं होतं, सो हिअर वी हॅव क्रिएटेड अ बार. स्टॉक अजून यायचा आहे, बट स्टील इट इज अ बार. आणि हा आपला घरगुती बार आहे, त्यामुळे बॉटल्स एवढ्याच ठेवले आहेत. कमिंग पॅनिंग टू द बेडरूम पार्ट. बेड आहे, इट इज 6x6, दॅट वॉज 6x5. 6x6 किंग साइज बेड विथ ट्रॉपिकल थीम मला ह्या बेडरूम मध्ये करायची होती, बिकॉज ऑफ विच प्लांट्स आहेत आणि तिथे वुडन आहे. सो सेम कॉन्सेप्ट आपण बाथरूम मध्ये पण घेतलेला आहे. सो लेट्स कम टू बाथरूम पार्ट. ड्रेसिंग इथे आहे विच इज बेसिक.
दोन्ही बाजूला आपण साइड टेबल प्रपोज केलेले आहेत विथ 2 ड्रॉवर्स. So this is the wet area. Again with the tropical theme. जशी आपण तिथे वॉलपेपर यूज केला, these are the tiles. ट्रॉपिकल सोबत फॉसेट्स अँड फिक्चर्स मध्ये आपण ब्लॅक कलरला गेलो आहोत. अगेन गोल्ड लाईन ब्रँड आहे. ब्लॅक मॅट फिनिश मध्ये सगळे टॅप्स आहेत विथ हँड शॉवर, डायव्हर्टर, शॉवर विथ ब्लॅक गीझर, विथ ब्लॅक स्टँड शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी, विथ टॉवेल रॅक. बाहेर जा थोडस. WC again in black, flush wall in black. Come in wet area. So this is dry area. जेव्हा आपण दरवाजा बंद करतो, so we have got a half concept which is terrazzo आणि WPC in wooden shape. इथे मिरर येणार आहे, so which is going to be semi circular. तो मी तुम्हाला फोटोज मी एंडला शेअर करेन. मिरर उद्या लागणार आहे. सो वी आर शूटिंग टुडे अँड देन दॅट इज रिझन वी डोंट हॅव द मिरर प्रपोज्ड ओव्हर हियर. सो वी हॅव गॉट अ लाइट पॉइंट ऑफ मिरर एज वेल. अगेन ब्लॅक बेसिन, मून शेप, ब्लॅक बिग कप, हँड वॉश ऑल्सो इन ब्लॅक, टॉवेल रॅक. हा जो एक रॅक बनवलेला आहे, दिस इज द रॅक विच आय हॅव मेड जस्ट इन केस एक्स्ट्रा टॉवेल्स आहेत, विम जेल्स अँड एव्हरीथिंग. आपले जे लिक्विड्स असतात तो ते आपण इथे यूज ठेवू शकतो एक्स्ट्राज वाले. हँडवॉशचे जे मोठे मोठे आपण पाउच घेतो, सो वी कॅन कीप हिअर एज वेल. दिस आय हॅव पर्पजली केप्ट ओपन टू गेट दॅट ओपन फील. हा बाथरूम थोडासा छोटा आहे ऍज कम्पेअर टू दॅट कॉमन बाथरूम. सो बिकॉज ऑफ दॅट आय हॅव मेड एनी काइंड ऑफ ड्रॉवर्स ऑर सिमिलर मॅट आपण घेतलेली आहे विच इज अगेन इन ट्रॉपिकल थीम इन ब्लॅक कलर. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं की ह्या आपल्याला छान इम्पॅक्ट करतात एक लक्झरी बेडरूमचा लुक देण्यासाठी. वॉर्डरोब मध्ये आपण जर बघितलं तर 3 कलर यूज केलेले आहेत, वुडन, बेज आणि लाईट वुड विच लुक्स लाईक अ विनियर. अँड सेम कॉन्सेप्ट अगेन मी ॲटमबर्गचा विनियर बेसचा फॅन घेतलेला आहे विथ ब्लॅक कलर. सो ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच लुक खूप एलॅबरेट करतायत. खूप सिंपल आहे पण येट इट्स एलिगंट. तुम्हाला पण आवडेलच आय होप. बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा. जास्त काही बोलत नाही, खूप मोठा झाला असेल व्हिडिओ ऑफकोर्स. सो लेट्स एंड दिस व्लॉग अँड थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिअरलेस आर्किटेक्ट इज ऑलवेज रेडी टू हेल्प यू. थँक्यू.